आज माझे दोन झपके ध्यानात ठेवून आयुष्यभर तू गाडी हातात चावी घेताना सरकारी जाऊ तुम्ही चल पैदा झालीस तुझ्या बापाला फोन लावून तुझ्या माईला फोन लाव तुझ्या बापाला का गाडी कुणाची आहे कुणाच्या नावावर गाडी आहे कुणाच्या गाडी नावावर आहे ती मला सांग तुम्हाला जायची हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जायचं तुझ्या बापाला विचारते ना तुझी पुरगीच्या तुला नको आहे पुरगी म्हणून तुझ्या पुरीच्या हातात गाडी तुझ्या बापाला विचारते काय नाव आहे तुझ्या बापाचं पाया पडते म्हणाले मॅडम हात लावू नको मला मार खाची बघा दोन म्हणले तुझी गाडी आहे ना तुझ्या हातात का दिलीस का तुला काय रुवा करता असं कानवडं बसायला पूर्ण गाडी अनबॅलन्स होती तिकीची बी इतकं भीती वाटायला ती मला बी दोन माझा ह्याला ताने काढून पकडले ह्यांना तुम्हाला जायचं का हॉस्पिटलमध्ये जायचं मला बी दोन मुली आहेत हां विनाकारण तुमचा तमाशा करत नाहीये मी आज माझ्या दोन चापट्या तुम्हाला आयुष्यभर ध्यानात ठेवावं लागतात गाडीवर नीट बसत नीट तुझी गाडी वाकडी झाली ना सगळ्यांची गेलो असतात तोंड वाचून मला योग्य वाटत नाही एवढे लोकांच्या समोर तुझी इज्जत काढायला तर फक्त तू जिम्मेदार होती आजची गाडी अशी अनबॅलन्स झाली ना तू जिम्मेदार काय म्हणत होती तुला वाकडं बसायची सरळ बसायच नाही तुला एकतर झकमारी करायला होती किती चालला काय गरज होती तुला वाकडं व्हायची काढायला पाहिजे व्हिडिओ करून तुला दाखवायला पाहिजे होतं माझा आई तू कशामुळे व्हायला मलाही दोन मुली आहेत कळलं ना तू तुमच्या एकाच्या माय बापाला खऱ्यात शाने हाव ना तुम्ही लय घाण बोली ना एवढ्या लोकांच्या समोर लय घाण बोली फोन लावतो का सांगायला विचारते तुमच्या माय बापाला टाइमपासचे आहो का पैदाशी आहो का तुम्ही तुम्हाला माफ आहे का ग कुत्र्यांनो कसं पण बेफान पडायला माफ आहे का तुम्हाला जीव लय उदार झाला मी माणसाला अडवत नाही भैया टाइमपास करतो ड्युटी म्हणजे मी कडकडे ह्या पूर्वायला मी तिथून ताणीत आणलंय मी खोटं सांगत नाही गेला वासून तर रडतेल आयुष्यभर माय बाप हाताला आलेले गेल्या म्हणून चला बाकी चला तुला गाडी येत नाही तू गाडी कशाला घेतलीस तुला गाडी येत नाही ना